students, in last lecture we have completed two phylums, that is phylum Cnidaria or Coelenterata and second phylum Ctenophora. Okay, now the next phylums that we have to study in this lecture, out of that the first phylum we have to study, that is phylum Platyhelminthes. The name of the phylum is phylum Platyhelminthes. The word platyhelminthes is consisting of two subwords. First is platy, that means flat, and second is helminth, that means worms. The flat worms are considered in this phylum, that is platyhelminthes. म्हणजे हे मराठीमध्ये आपण त्याला चपटे कृमी असं म्हणतो. चपटे म्हणजे त्यांची बॉडी डॉर्सी वेंट्रली फ्लॅटनड आहे. डॉर्सल म्हणजे बाजू म्हणजे ही बाजू, वेंट्रल म्हणजे ही बाजू, असं असेल तर ही डॉर्सल आणि ही खालची वेंट्रल, यांच्यामुळे बॉडी कशी असते, अशी चपटी असते. डॉर्सी वेंट्रली फ्लॅटनड म्हणलेलं आहे. म्हणजे ही डॉर्सल आणि ही वेंट्रल दोन्हीही बाजू काय असतात, चपट्या असतात. अशा टाईपचं जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण इथं फ्लॅट असं म्हणणार आहे. आणि यांच्यामध्ये या ऑर्गॅनिझमची बॉडी ही फ्लॅट असते, चपटी असते, म्हणून या ऑर्गॅनिझमला कॉमनली काय म्हटलं जातं, फ्लॅट वर्म्स म्हटलं जातं. फायलम प्लेटीहेल्मिंथेस. ज्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे टीनिया. टीनिया विच इज कॉमनली कॉल्ड एज अ टेप वर्म. इथे तुम्ही डायग्राम बघू शकताय. आपला जो मेजरिंगचा टेप असतो, शिलाई काम करत असताना किंवा एखाद्या जागेचं मोजमाप करण्यासाठी आपण मेजरिंग टेप वापरतो बघ. सेम त्या टेपसारखं स्ट्रक्चर तुम्हाला एकदम इलॉंगेटेड असं स्ट्रक्चर दिसते बघा. एकदम मोठ्याच्या मोठा टेपसारखं स्ट्रक्चर आहे आणि म्हणून ह्याला कॉमनली काय म्हणलं जातं, टेप वर्म म्हणलं जातं. त्याचं सायंटिफिक नेम आहे, झुलॉजिकल नाव आहे ते टीनिया आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल फॅसिओला, विच इज कॉमनली नोन एज अ लिव्हर फ्लूक. हा ऑर्गॅनिझम तुम्हाला इथं बघायला मिळते. लिव्हर फ्लूक हा पॅरासायटिक आहे. जनरली ह्या प्लेटीहेल्मिंथेसमधले ऑर्गॅनिझम जे आहेत ते आपल्याला पॅरासायटिक बघायला मिळतात. पॅरासायटिक म्हणजे काय, की दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती राहणारे, दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती जगणारे, अशा ऑर्गॅनिझमला आपण इथं पॅरासायटिक म्हणणार आहे. आणि हा एंडो पॅरासायटिक आहे, ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आत राहतो, म्हणून ह्याला एंडो पॅरासायटिक म्हणलेलं आहे. लिव्हर फ्लूक असं कॉमन नाव आहे, बिकॉज इट इज प्रेझेंट और इट इज इन्फेक्टिंग द बॉडी पार्ट लाईक लिव्हर. आपल्या बॉडीमध्ये लिव्हर असतं किंवा दुसऱ्या कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये, पर्टिक्युलरली इट इज प्रेझेंट इन गोट अँड शीप. शेळी किंवा मेंढी असेल तर त्यांच्यावरती जनरली अटॅक करणारा हा ऑर्गॅनिझम आहे. त्याच्या लिव्हरवरती अटॅक करतो, म्हणून कॉमनली त्याला काय म्हटलं जातं, लिव्हर फ्लूक असं म्हटलं जातं. त्याचं सायंटिफिक नेम किंवा झुलॉजिकल नेम जे आहे त्याला फॅसिओला असं म्हणलेलं आहे. सो दीज आर द टू एक्झाम्पल्स. थर्ड एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. डायग्राम आपल्याला दोनच बघायचे आहे तिथं. हे आहे टीनिया किंवा त्याला टेप वर्म म्हणलं जातं. हे आहे फॅसिओला किंवा त्याला लिव्हर फ्लूक म्हणलं जातं. ओके, तर आपल्याला याची कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत वन बाय वन. सो हिअर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, कॉमनली नोन ॲज फ्लॅट वर्म्स बिकॉज द बॉडी इज डॉर्सो-वेंट्रली फ्लॅटनड. डॉर्सल सरफेस आणि वेंट्रल सरफेस दोन्ही कशा असतात, अशा चपट्या झालेल्या असतात, म्हणून त्याला कॉमनली काय म्हणलेलं आहे, फ्लॅट वर्म म्हणलेलं आहे. हे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर झालं. देन दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक, असिलोमेट ॲनिमल्स showing blind sac body plan. As we have seen different criteria, and according to that these organisms are here showing bilateral symmetry. What is mean by bilateral symmetry? A single median plane is dividing two equal body parts. त्याला आपण काय म्हणणार आहे, bilateral symmetry म्हणणार आहे. Then triploblastic means presence of three germ layers, ectoderm, mesoderm and endoderm. Then acoelomate. What is mean by acoelomate? No splitting of mesoderm, no formation of body cavity. That is called as a acoelomate, and they are showing blind sac body plan. That means organ level, tissue level of organization here, or organ level of organization, having incomplete digestive system, having a single mouth as an opening through which फूड इज इंजेस्टेड अँड फूड इज इजेस्टेड. म्हणजे एकच ओपनिंग आपल्याला डायजेस्टिव्ह कॅनॉलचं बघायला मिळतं. त्या टाईपला आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणणार आहे. अशा पद्धतीने हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत. बायलॅटरल सिमेट्रिकल, ट्रिप्लोप्लास्टिक, असिलोमेट, अँड दे आर शोईंग ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर, मोस्ट ऑफ देम आर एंडोपॅरासाइट्स, फ्यू आर फ्री लिव्हिंग.
दोन मोड त्यांच्या लाईफचे आपल्याला बघायला मिळतात. सम ऑर्गॅनिझम्स आर फ्री लिव्हिंग अँड मोस्टली दे आर एंडोपॅरासाइटिक. व्हॉट इज मीन बाय एंडोपॅरासाइटिक? एंडो म्हणजे आत आणि पॅरासाइट म्हणजे आपण परजीवी त्याला म्हणतो. दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती ते जीवन त्यांचं काय करत असतात, जगत असतात. अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, पॅरासाइट म्हणतो. पॅरासाइटचे बेसिकली दोन प्रकार असतात, एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट म्हणजे ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या वर राहणार आणि एंडोपॅरासाइट म्हणजे बॉडीच्या ऑर्गॅनिझमच्या आत राहणार. अशा पद्धतीनं आपल्याला दोन प्रकार बघायला मिळतात. त्यापैकी या ग्रुपमधले ऑर्गॅनिझम हे एंडोपॅरासाइटिक आपल्याला सांगता येईल. ओके. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इथं बॉडी इज लीफ लाईक और रिबन लाईक. जसं आपण इथं मगाशी बघितलं, लीफ लाईक म्हणजे पानासारखं, जसं झाडाचं पान असतं तसं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. किंवा मग रिबन लाईक, रिबन म्हणजे जसं वेणीला रिबन घालतात शाळेतल्या मुली, तशा रिबनसारखी अशी चपटी आपल्याला बॉडी बघायला मिळते. अनसेगमेंटेड आहे, बॉडीला सेगमेंटेशन नसतात, बॉडीमध्ये आतमध्ये कप्प्याकप्प्यासारखं स्ट्रक्चर नसतं, अनसेगमेंटेड आहे. अँड कव्हर्ड बाय क्युटिकल इंटू ब्रॅकेट इन पॅरासाइटिक फॉर्म्स अँड सिलिया इन फ्री लिव्हिंग फॉर्म्स. म्हणजे काय की दोन प्रकारे यातले ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला मिळतात. सम आर एंडोपॅरासाइटिक, सम आर फ्री लिव्हिंग. If the organism is endoparasitic, the body is covered with the help of a coating that is called as a cuticle. क्युटिकल नावाचा एक सबस्टन्स आहे, त्याचं वरनं कोटिंग त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती आपल्याला बघायला मिळतं. कारण हे एंडोपॅरासाइटिक असतात. एंडोपॅरासाइटिक असल्यामुळे ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आत राहतात. त्यावेळेला त्या ऑर्गॅनिझमला होस्ट ऑर्गॅनिझम म्हटलं जातं आणि यातल्या ऑर्गॅनिझमला पॅरासाइट म्हटलं जातं. आणि होस्ट ऑर्गॅनिझममध्ये असणारे काही एन्झाईम्स आहेत ते त्या पॅरासाइटिक ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती काहीही रिॲक्शन घडवून आणू शकतात, त्याचं डायजेशन घडवून आणू शकतात आणि ते होऊ नये म्हणून ह्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती आपल्याला काय बघायला मिळतात, तर क्युटिकलचं कवरिंग बघायला मिळतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे की अनसेगमेंटेड बॉडी आहे आणि कवर्ड बाय क्युटिकल इन पॅरासाइटिक फॉर्म्स. आणि जर फ्री लिव्हिंग असेल म्हणजे तो अशाच वातावरणामध्ये फ्रीली राहत असेल, कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आत नाही, तर फ्री लिव्हिंग आहे, तर त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती तुम्हाला सिलिया बघायला मिळतात. सिलिया म्हणजे जसं आपल्या बॉडीवरती केस असतात तसं बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. दी स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज अ सिलिया. सो इफ द पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम इज देअर, इट इज कव्हर्ड बाय क्युटिकल, इट इज अ टफ रेजिस्टंट कव्हरिंग टू प्रोटेक्ट दे फ्रॉम दी होस्ट एन्झाईम्स. म्हणजे जे होस्ट ऑर्गॅनिझम असेल त्याच्या एन्झाईमपासून त्या पॅरासाइटिक ऑर्गॅनिझमचं प्रोटेक्शन होण्यासाठी इथं आपल्याला काय बघायला मिळतं, तर क्युटिकलचं कवरिंग बघायला मिळतं पॅरासाइटिक फॉर्ममध्ये. आणि जर फ्री लिव्हिंग असेल तर त्याच्यावरती सिलिया असलेली बघायला मिळतात. ओके. नाव नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक हिअर द पॅरासाइटिक फॉर्म्स आर शोईंग प्रेझेन्स ऑफ सकर्स ऑर हुक्स फॉर दी अटॅचमेंट. तर ज्या वेळेला हा पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम एखाद्या होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये राहत असतो त्यावेळेला तो कुठेतरी चिकटून वाढला पाहिजे त्या बॉडीमध्ये आणि त्याच्यासाठी त्या होस्ट ऑर्गॅनिझममध्ये अटॅचमेंटसाठी these parasitic forms or these parasitic animals are showing some structures and those structures are called as a suckers or hooks. त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, सकर किंवा हुक म्हटलं जातं. जसं हुक आपण वापरतो अडकवण्यासाठी वापरलं जातं, आपल्या ड्रेसला असतं, शर्टला असतं, पॅन्टला असतं, तशा टाईपचं हुक लाईक स्ट्रक्चर आहे. तर ते हुक लाईक स्ट्रक्चर ह्या ऑर्गॅनिझममध्ये तयार होतं त्या होस्ट ऑर्गॅनिझममध्ये अटॅचमेंटसाठी. हे एक कॅरेक्टरिस्टिक फीचर पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं आहे. देन एक्सक्रिटरी सिस्टीम इज मेड अप ऑफ फ्लेम सेल्स और प्रोटोनेफ्रिडिया विच हेल्प इन ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिशन. तर इथं बरेचसे शब्द आलेले आहेत बघा. एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला उत्सर्जन संस्था म्हणतो. अगोदर आपल्या बॉडीमध्ये आपण एक्सक्रिटरी सिस्टीम समजून घेऊया. आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये मेन ऑर्गन कुठले आहे तर किडनी आहे. किडनी इज main respiratory organ in our body. In such a way, in this phylum Platyhelminthes, this excretory organ it is made up of some special cells which are called as a phlegm cells or protonephridia. म्हणजे जसं आपल्या बॉडीमध्ये किडनी ही एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून काम करते तसं या ऑर्गॅनिझममध्ये कोण काम करतं एक्सक्रिशनचं, तर त्याच्यामध्ये ऑर्गन तयार झालेलं नाही आहे, काही स्पेशल सेल्स असतात. त्या सेलला फ्लेम सेल्स म्हणलेलं आहे किंवा प्रोटोनेफ्रिडिया म्हणलेलं आहे, विच आर हेल्पिंग इन ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रिशन. आता इथं दोन प्रोसेस सांगितलेले आहेत.
एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन. एक्सक्रीशन म्हणजे एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट मटेरियल. जे काही विषारी पदार्थ बॉडीमध्ये तयार झालेले असतात त्याचं एलिमिनेशन घडवून आणणे म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, एक्सक्रीशन म्हटलं जातं. आणि ऑस्मोरेग्युलेशन मीन्स मेंटेनन्स ऑफ सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स. आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे काय आपण अन्न खातो, जे काय आपण पाणी पितो त्याच्यामुळं क्षार आपल्या शरीरामध्ये जात असतात आणि आपल्या बॉडी फ्लुइडमध्ये, शरीरामध्ये जे फ्लुइड आहे, जो रस आहे आपल्या शरीरामध्ये, त्याच्यामध्ये पाण्याचं आणि क्षाराचं प्रमाण हे मेंटेन्ड असणं गरजेचं आहे. पाणी जास्त असून चालत नाही, क्षार जास्त असून चालत नाही, दोन्ही कसं पाहिजे, इक्वल पाहिजे. आणि हे इक्वल मेंटेन करण्यासाठी किडनी काम करत असते आपल्या शरीरामध्ये आणि त्या प्रोसेसला काय म्हणलेलं आहे, ऑस्मोरेग्युलेशन असं म्हणलेलं आहे. मेंटेनन्स ऑफ सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स इज नोन ॲज ऑस्मोरेग्युलेशन. ही डेफिनेशन तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकताय. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय, मेंटेनन्स ऑफ सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स, पाणी आणि क्षार यांचं प्रमाण योग्य राखणे. आणि एक्सक्रीशन म्हणजे काय सांगितलं आता, एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट मटेरियल. जे आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ तयार होत असतात, नायट्रोजनस वेस्ट मटेरियल त्याला म्हटलं जातं, कारण पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये नायट्रोजन असतो आणि हे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल शरीराच्या बाहेर काढून टाकणे म्हणजे एक्सक्रीशन असं म्हटलं जातं. अशी दोन्हीही कामं आपल्या बॉडीमध्ये कोण करतं, किडनी करते. तसं ह्या प्लेटी एलिमेंट्रीजमध्ये हे कोण घडवून आणत असतं, तर फ्लेम सेल्स किंवा त्याला काय म्हटलेलं आहे, प्रोटोनेफ्रिडिया म्हटलेलं आहे. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दिस फायलम. नेक्स्ट, nervous system is made up of in the form of nerve ring and nerve cord. तर आपल्या बॉडीमधली नर्वस सिस्टीम आपल्याला माहिती आहे की आपल्याला ब्रेन आहे, पाठीमागे स्पायनल कॉर्ड असतो, अशी एक वेल डेव्हलप्ड नर्वस सिस्टीम आपल्याला आपल्या बॉडीमध्ये बघायला मिळते. पण यांच्या बॉडीमध्ये जर बघितलं तर नर्वस सिस्टीम ही पुअरली डेव्हलप्ड असते. इट इज ओनली इन द फॉर्म ऑफ नर्व रिंग अँड नर्व कॉर्ड. नर्व रिंग म्हणजे असं एक राऊंड स्ट्रक्चर असतं, नर्वपासून म्हणलेलं, त्याला नर्व रिंग म्हणलेलं आहे आणि त्याच्यापासून खाली एक दोऱ्यासारखं स्ट्रक्चर आलेलं असतं, त्याला नर्व कॉर्ड म्हणलं जातं. अशा पद्धतीनं नर्व रिंग आणि नर्व कॉर्ड ह्या दोन स्ट्रक्चरपासून काय म्हणलेलं आहे, यांची नर्वस सिस्टीम बनलेली आहे. व्हेरी सिम्पल नर्वस सिस्टीम आपल्याला इथे बघायला मिळते. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर, दे आर मोस्टली हर्मॅफ्रोडाइट ऑर बायसेक्शुअल त्याला म्हणलेलं आहे. ही टर्म आपण पहिल्या दुसऱ्या फायलममध्ये सुद्धा बघितलेली आहे. हर्मॅफ्रोडाइट म्हणजे काय, बायसेक्शुअल. बायसेक्शुअल म्हणजे काय, अ सिंगल ऑर्गॅनिझम इज हॅव्हिंग बोथ द सेक्सेस. मेल ॲनिमल आणि फिमेल ॲनिमल वेगळा असत नाही. मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन हे एकाच ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सच ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल ऑर हर्मॅफ्रोडाइट. नो डिफरन्सिएशन ऑफ मेल अँड फिमेल ॲनिमल म्हणजे एकच ऑर्गॅनिझम असतो, त्याच्याचमध्ये मेल पण सेक्स ऑर्गन आपल्याला बघायला मिळतात आणि फिमेल सेक्स ऑर्गन पण बघायला मिळतात. मेल ॲनिमल वेगळा आणि फिमेल ॲनिमल वेगळा असं बघायला मिळत नाही. जसं हायर ऑर्गॅनिझममध्ये आपण बघितलं, मॅमल्समध्ये बघितलं, आपल्या माणसांमध्ये बघितलं तर मुलगा मुलगी वेगळा असतो किंवा बाकी प्राणी पक्षी बघितले तर त्यांच्यामध्ये सुद्धा मेल ॲनिमल वेगळा असतो, फिमेल ॲनिमल वेगळा असतो. पण या फायलममध्ये आपल्याला तसं बघायला मिळत नाही. एकाच ऑर्गॅनिझममध्ये दोन्हीही सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, बायसेक्शुअल किंवा त्याला हर्मॅफ्रोडाइट असं म्हणलेलं आहे. ओके, ही एक टर्म लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट, दे शो हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. एक्झाम्पल, प्लॅनेरिया. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय, आहे त्याच ऑर्गॅनिझमपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणे, त्याला रिजनरेशन असं म्हणलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, प्लॅनेरिया आहे. प्लॅनेरिया म्हणजे चपटा एक असा ऑर्गॅनिझम असतो आणि ह्या प्लॅनेरियाचे समजा दोन तुकडे झाले, काही कारणाने चुकून मधनं दोन तुकडे झाले तर वरचा पार्ट वेगळा होतो, खालचा पार्ट वेगळा होतो. वरच्या पार्टला खालचा पार्ट नवीन तयार होतो, खालच्या पार्टला वरचा पार्ट नवीन तयार होतो आणि अशा पद्धतीने एका ऑर्गॅनिझमपासून दोन ऑर्गॅनिझम इझिली तयार होते. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, रिजनरेशन म्हटलं जातं. अँड दे आर हॅव्हिंग हाय पॉवर ऑफ रिजनरेशन म्हणजे कुठलाही एखादा तुकडा जरी त्या ऑर्गॅनिझमचा राहिला तरी त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होऊ शकतो. इझिली त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं, रिजनरेशन होऊ शकतं, नवीन ऑर्गॅनिझम तयार होऊ शकतो. त्या प्रॉपर्टीला इथं काय म्हणलेलं आहे, पॉवर ऑफ रिजनरेशन म्हणलेलं आहे. एक्झाम्पल इथे लक्षात ठेवायचं आहे, प्लॅनेरिया. ओके, सो दीज आर दी डिफरंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दिस प्लेटी हेल्मिंथिस. यातले जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पण कुठले आहेत ते आपल्या लक्षात ठेवले पाहिजेत आणि स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स की जे फक्त याच फायलममध्ये आपल्याला बघायला मिळतात ते मी अंडरलाईन केलेले आहे. हे दुसऱ्या कुठल्याही फायलममध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघायला मिळणार नाहीत. की पॅरासायटिक फॉर्म असेल
तर क्युटिकलचं कवरिंग असणार आहे त्याच्यावरती आणि पॅरासायटिक हॉर्नला हुक किंवा आपण काय म्हणू इथं सकर हे तयार झालेले आपल्याला बघायला मिळतील आणि एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे ती एक्सक्रिटरी सिस्टीम फ्लेम सेल किंवा प्रोटोनेफ्रिडिया यापासून बनलेली आपल्याला बघायला मिळते. हे दोन महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत, हे इथे लक्षात ठेवायचे आहे. बाकी हार्मॅफ्रोडाइट बायसेक्शुअल हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे जनरल, ते लक्षात ठेवा. आणि असिलोमेट ऑर्गॅनिझम आहे प्लेटिहेल्मिंथिस, हे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचं आहे. आणि बायलॅटरल सिमेट्री आहे, ब्लाइंड साइड बॉडी प्लॅन आहे, ट्रिप्लोप्लास्टिक आहे, हे जनरल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. ओके, so I hope you understand this phylum Platyhelminthes. Now we will see the next phylum, that is Aschelminthes, or it is also called as Nemathelminthes. पुढचा जो फायलम आहे त्याला Aschelminthes किंवा Nemathelminthes म्हणलेला आहे. त्याला कॉमनली राऊंड वर्म असं म्हणलं जातं. का राऊंड वर्म म्हणलं जातं ते आपण कारण बघणार आहे. त्याचे एक्झाम्पल्स आहेत इथं, ते आपल्याला बघायचे आहेत. सो फायलम Aschelminthes, उच्चार बघा Aschelminthes, आणि त्याच्यानुसार स्पेलिंग आपल्याला लिहिता आलं पाहिजे. Aschelminthes असा उच्चार करायचा आहे किंवा Nemathelminthes असा उच्चार करायचा आहे इथं. सो एक्झाम्पल ॲस्कॅरिस, त्याला राऊंड वर्म म्हणलेला आहे. हुकेरेरिया असा उच्चार आहे बघा, हुकेरेरिया. हुकेरेरिया त्याला फिलारियल वर्म असं म्हणलेलं आहे. एंटेरोबियस, ड्रॅकनक्युलस, अनसायक्लोस्टोमा ज्याला आपण हुक वर्म म्हणणार आहे, एक्सेट्रा. म्हणजे यातले सुद्धा ऑर्गॅनिझम कसे आहेत, वर्म आहे. कृमी त्याला आपण म्हणणार आहे. तर हे राऊंड स्ट्रक्चर असणारे आहेत, गोल स्ट्रक्चर असणारे आहेत, म्हणून कॉमनली याला राऊंड वर्म म्हणलं जातं. यातलं एक एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे ॲस्कॅरिस, ज्याला राऊंड वर्म म्हणलं जातं. लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होतं, तर ते जंत होतात म्हणजे जंत हा जो ॲनिमल आहे त्याचं नाव आहे ॲस्कॅरिस. तुम्ही बघितलेला असेल, ऐकलेला असेल, तर तो ॲस्कॅरिस आहे. त्याच पद्धतीनं अजून एक रोग तुम्ही बघितला असेल की हत्तीपाय रोग होतो बघा. हत्तीपाय रोग, पाय जो आहे तो हत्तीच्या पायासारखा असा मोठा झालेला बघायला मिळतो. तो हत्तीपाय रोग ज्याच्या इन्फेक्शनमुळे होतो तो सुद्धा याच ग्रुपमधला ऑर्गॅनिझम आहे, तो म्हणजे हुकेरेरिया, ज्याला फिलारियल निमॅटोड वर्म असं म्हटलं जातं किंवा फिलारियल वर्म म्हटलं जातं. हुकेरेरिया हा ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे यातले सुद्धा ऑर्गॅनिझम कसे आहेत, पॅरासायटिक आहेत आणि हे सुद्धा एंडो पॅरासायटिक आहेत. कारण जंत काय होतात, पोटामध्ये होतात. जे ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये आपल्याला हे ऑर्गॅनिझम बघायला मिळतात. किंवा हुकेरेरिया बँक्रोफ्टाय म्हणून ऑर्गॅनिझम आहे. इथं फक्त एकच जीनसचं नाव लिहिलेलं आहे, हुकेरेरिया, ज्याला आपण एलिफंटासिसचा कॉझल ऑर्गॅनिझम असं सुद्धा म्हणू शकतो. एलिफंटासिस म्हणजे काय, हत्तीपाय रोग. हत्तीपाय रोग कॉज करणारा ऑर्गॅनिझम. अशी हे दोन ऑर्गॅनिझमची नावं जनरल तुम्ही लक्षात ठेवायचे. बाकीची काही लक्षात नाही राहिली तरी चालतील. एंटेरोबियस, ड्रॅकनक्युलस, अनसायक्लोस्टोमा त्याला हुकवर्म म्हणलेलं आहे. ओके, हे सगळे एक्झाम्पल झाले. कॉमनली नोन एज राऊंड वर्म्स बिकॉज द बॉडी इज सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन. ज्या वेळेला आपण त्याचा सेक्शन घेतो, क्रॉस सेक्शन, त्यावेळेला त्याची शेप कसा दिसतो, सर्क्युलर दिसतो आणि म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, राऊंड वर्म असं म्हणलेलं आहे. सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन म्हणलेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर, दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोप्लास्टिक, सुडोसिलोमेट ॲनिमल्स शोईंग ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. बघा काय काय कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे सिंगल मेडियन प्लेन डिवायडिंग टू इक्वल बॉडी पार्ट्स. ट्रिप्लोप्लास्टिक, 3 जर्म लेयर्स आर प्रेझेंट, एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म. सुडोसिलोमेट म्हणलेला आहे. याच्या अगोदरचा फायलम होता प्लेटिहेल्मिंथिस, असिलोमेट होता. इथं सुडोसिलोमेट म्हणलेला आहे. व्हॉट इज मीन बाय सुडोसिलोमेट, मेसोडर्म इज इनकम्प्लिटली डिव्हायडिंग to form a false body cavity, means the body cavity is showing patches of mesodermal cells. Such body cavity is called as a pseudocoel and the organism is called as a pseudocoelomate. हे आपण क्रायटेरियामध्ये बघितलेलं आहे की इथं मेसोडर्मचं कंप्लीट स्प्लिटिंग होत नाही, त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला मेसोडर्मचे काय बघायला मिळतात, पॅचेस बघायला मिळतात. Such animals are called as a pseudocoelomate animals and these are tube within tube बॉडी फॉर्म्स आर शोईंग. म्हणजे फर्स्टली इथं ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला बघायला मिळते. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन मीन्स कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट, माउथ हॅज अ सेपरेट ओपनिंग आणि ॲनस हॅज अ सेपरेट ओपनिंग. हे जनरल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ह्याचे. नेक्स्ट यातले एक्झाम्पल्स आपण बघूया. इथं
ॲस्कॅरिस दाखवलेला आहे बघा. आता तुम्हाला सांगितलं की लहान मुलांच्या पोटामध्ये जंत असतं. मेल अँड फिमेल ॲनिमल याच्यामध्ये वेगळे आहेत. म्हणजे ऑर्गॅनिझम्स आर युनिसेक्शुअल आपण म्हणूया. जसं आपण मगाशी बघितलं प्लेटिहेल्मिंथिसमध्ये की बायसेक्शुअल असतात, हार्मेफ्रोडाईट असतात असं म्हटलं. तसं या ऑर्गॅनिझममध्ये बघितलं तर ऑर्गॅनिझम्स आर युनिसेक्शुअल. मेल ॲनिमल वेगळा असतो, फिमेल ॲनिमल वेगळा असतो आणि तो आपल्याला ओळखता सुद्धा येतो. कारण मेलची लांबी कमी असते, फिमेलची लांबी जास्त असते. मेल शॉर्टर असतात, फिमेल लॉंगर असतात. ओके, सो दिस इज द मेल ॲस्कॅरिस, दिस इज द फिमेल ॲस्कॅरिस. हुकेर एरिया हत्तीपाय ज्याच्यामुळे होतो तो वर्म आहे. हा मेल दिसतोय छोटासा आहे आणि हा फिमेल आहे मोठा दिसतोय आपल्याला. नेक्स्ट इथं एंटेरोपियस नावाचं ऑर्गॅनिझम आहे. हा मेल ऑर्गॅनिझम आहे, हा फिमेल ऑर्गॅनिझम आहे. त्यानंतर अनसायक्लोस्टोमा ज्याला हुकवर्म आपण म्हणलेला आहे, हा फिमेल आहे आणि हा मेल आहे. यातले सगळे ऑर्गॅनिझम या पद्धतीनं आपल्याला दाखवता येतील. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इथं सुद्धा मोस्टली द ऑर्गॅनिझम्स आर एंडोपॅरासायटिक बट फ्यू आर फ्री लिव्हिंग. जसं प्लेटिहेल्मिंथिसमध्ये बघितलं त्याच पद्धतीने इथं मोस्ट ऑफ देम आर एंडोपॅरासायटिक, फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड बॉडी इज कवर्ड बाय टफ रेझिस्टंट क्युटिकल. कारण मोस्टली ते काय आहेत, एंडोपॅरासायटिक आहेत आणि एंडोपॅरासायटिक असल्यामुळं होस्टपासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी त्यांच्या बॉडीवरती आपल्याला काय बघायला मिळतं, टफ रेझिस्टंट क्युटिकल बघायला मिळतं. हे दोन्हीमध्ये कॉमन कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे प्लेटिहेल्मिंथिस आणि ॲस्कॅरिसमध्ये. ते एक लक्षात ठेवायचं आहे. देन डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट विथ अ वेल डेव्हलप्ड मस्क्युलर फॅरिंग्स. फॅरिंग्स म्हणजे आपल्या बॉडीमधलं फॅरिंग्स म्हणजे घसा आपण म्हणतो, तसं घशासारखं स्ट्रक्चर या ऑर्गॅनिझममध्ये वेल डेव्हलप्ड तयार झालेलं आहे आणि कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट एक्सक्रिटरी सिस्टीम, इट इज मेड अप ऑफ कॅनॉल्स ऑर प्रोटोनेफ्रिडिया ऑर ग्लँड सेल्स. जसं मगाशी आपण बघितलं प्लेटिहेल्मिंथिसमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम कशापासून बनलेली आहे, फ्लेम सेल्स किंवा प्रोटोनेफ्रिडिया बनलेलं आहे. सच अ वे द अस्कॅरिमेंथिस ऑर्गॅनिझम्स आर शोइंग द एक्सक्रिटरी सिस्टीम विच इज मेड अप ऑफ कॅनॉल्स और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रोटोनेफ्रिडिया और ग्लँड सेल्स. तिन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. कॅनॉल्स, प्रोटोनेफ्रिडिया कॉमन आहे प्लेटिहेल्मिंथिस आणि अस्कॅरिमेंथिसमध्ये, आणि ग्लँड सेल्स अशी दोन्ही नावं आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहेत. नेक्स्ट आहे एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आर एलिमिनेटेड थ्रू द एक्सक्रिटरी पोअर. जे एक्सक्रिटरी मटेरियल आहे ते शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीला एक सेपरेट आपल्याला ओपनिंग बघायला मिळते. ॲनस हे एक ओपनिंग असतंच, पण ते डायजेस्टिव्ह सिस्टीममधलं ओपनिंग आहे. डायजेस्शन झाल्यानंतर जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल असेल किंवा जो स्वतः तयार झालं असेल ते बाहेर टाकण्यासाठीचं जे ओपनिंग असतं त्याला ॲनस म्हणलं जातं. त्याच्यामधून एक्सक्रिटरी मटेरियल बाहेर टाकलं जात नाही. जसं आपल्या पण बॉडीमध्ये आपण बघितलं की आपल्या किडनीमध्ये एक्सक्रिशन होतं आणि किडनीमधून जे युरिन तयार केलं जातं ते युरिन युरिनरी ब्लॅडरमध्ये साठवलं जातं आणि युरिथ्रल ओपनिंगमधून काय केलं जातं ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं. युरिथ्रल ओपनिंग म्हणजेच एक्सक्रिटरी पोअर आपण त्याला म्हणू शकतो की ते सेपरेट असतं आणि जिथून फिकल मॅटर बाहेर टाकलं जातं ते ॲनसचं ओपनिंग आपण म्हणतो. अशी दोन सेपरेट ओपनिंग आपल्याला आपल्या पण बॉडीमध्ये बघायला मिळतात. तशाच पद्धतीनं या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जर आपण बघितलं तर दोन सेपरेट ओपनिंग असतात. एक डायजेस्टिव्ह सिस्टीमचं ओपनिंग वेगळं आहे ॲनस, आणि एक्सक्रिटरी सिस्टीमचं जे ओपनिंग आहे की ज्याच्यामधून एक्सक्रिटरी प्रोडक्ट काय केले जातात, एलिमिनेट केले जातात, त्या ओपनिंगला एक्सक्रिटरी पोअर म्हणलेलं आहे. पोअर म्हणजे छिद्र, होल. आणि एक्सक्रिटरी पोअर का म्हणायचं तर थ्रू दॅट पोअर एक्सक्रिटरी मटेरियल इज एलिमिनेटेड आउटसाइड द बॉडी. त्या ओपनिंगमधून एक्सक्रिटरी मॅटर काय केला जातो, बाहेर टाकला जातो, म्हणून त्याला एक्सक्रिटरी पोअर म्हणलेलं आहे. ओके, त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं आहे. हे अंडरलाईन केलेले जे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत हे फक्त याच फायलममध्ये बघायला मिळतात, त्यामुळे ते एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. देन नर्वस सिस्टीम सेम ॲज इन प्लेटिहेल्मिंथिस. नर्वस सिस्टीम इज इन द फॉर्म ऑफ नर्व रिंग अँड नर्व्स. ज्यामध्ये सुद्धा नर्व रिंग, नर्व कॉर्ड आणि नर्व्स अशी सिम्पल नर्वस सिस्टीम बघायला मिळते. जसं प्लेटिहेल्मिंथिसमध्ये आपण बघितलं त्याच टाईपमध्ये. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर आपण इथं बघणार आहे. सेक्सेस आर सेपरेट, दॅट इज कॉल्ड एज अ डायोशियस, दॅट इज युनिसेक्शुअल. ते दोन टर्म लक्षात ठेवायचे. जसं प्लेटिहेल्मिंथिसमध्ये बघितलं की ऑर्गॅनिझम्स आर हर्मेफ्रोडाईट म्हणलेलं आहे, बायसेक्शुअल. बोथ सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट इन ए सिंगल ऑर्गॅनिझम असतील तर बायसेक्शुअल हर्मेफ्रोडाईट म्हणायचं.
पण इथं मात्र बघितलं तर सेक्सेस आर सेपरेटेड म्हणलेलं आहे. सेक्सेस कसे आहेत? सेपरेट आहेत. एका ऑर्गॅनिझममध्ये एकच सेक्स ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये दुसरा सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतो आणि म्हणून याला काय म्हणलेलं आहे? युनिसेक्शुअल म्हणलेलं आहे. युनि म्हणजे सिंगल आणि सेक्शुअल म्हणजे सेक्स ऑर्गन. सिंगल सेक्स ऑर्गन प्रेझेंट असेल तर त्याला युनिसेक्शुअल असं म्हणायचं आहे. आणि त्याच कंडिशनला इथे एक टर्म वापरलेलं आहे, त्याला डायोशियस म्हणलं जातं. डायोशियस. आणि जे आपण अगोदर टर्म बघितली हर्मेफ्रोडाइट किंवा त्याला बायसेक्शुअल म्हणलं जातं, त्यालाच मोनोशियस अशी टर्म वापरली जाते. तुम्ही किंगडम प्लांटी ज्या वेळेला शिकाल किंवा प्लांटची माहिती ज्या वेळेला घ्याल फर्स्ट सेक्शनमध्ये, त्यावेळेला तुम्हाला ही टर्म पुन्हा जाणार आहे की मोनोशियस कशाला म्हणायचं आणि डायोशियस कशाला म्हणायचं. मोनोशियस म्हणजे बोथ सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द सिंगल ऑर्गॅनिझम आणि डायोशियस म्हणजे काय? बोथ सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट ऑन डिफरंट ऑर्गॅनिझम. म्हणजे मेल ॲनिमल वेगळा असतो, फिमेल ॲनिमल वेगळा असतो. अशा पद्धतीने इथं सेक्सेस आपल्याला सेपरेट बघायला मिळतात. अँड ते ॲनिमल्स आर शोईंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. तर ही एक टर्म आपल्याला इथे महत्त्वाची आहे की सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय? सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे त्या दोन्हीही ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे मेल ऑर्गॅनिझम अँड फिमेल ऑर्गॅनिझम आर मॉर्फॉलॉजिकली डिफरंट. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय? एक्सटर्नल फीचर्स. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? एक्सटर्नल फीचर्स. एक्सटर्नल फीचर म्हणजे बाहेरून बघितल्यानंतर तो ऑर्गॅनिझम मेल आहे का फिमेल आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जसं आपल्याकडं आपण बाळ जन्माला आले की मुलगा झाला का मुलगी झाली हे कशावरून ओळखतो? काहीतरी एक्सटर्नल फीचर्स आहेत की त्याच्यावरून लक्षात येते की तो मुलगा आहे का मुलगी आहे. किंवा बाकीच्याही ऑर्गॅनिझममध्ये जर आपण बघितलं तर जे कुत्रा असेल, गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, गाढव असेल, घोडा असेल, तर त्या ऑर्गॅनिझमला आपण बाहेरून बघितलं तरी आपल्याला ओळखता येते की तो मेल ॲनिमल आहे का फिमेल ॲनिमल आहे. याच्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. अशा पद्धतीचे जे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक फीचर हे वेगवेगळे असतात मेल ॲनिमलमध्ये आणि फिमेल ॲनिमलमध्ये. याच फिनॉमिननला काय म्हटलं जातं? सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हटलं जातं. The organisms are showing different morphological characteristics and they are identified as a sexually different animals. म्हणजे मेल ॲनिमल वेगळा आणि फिमेल ॲनिमल वेगळा. त्या फिनॉमिननला आपण इथं काय म्हणणार आहे? सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणणार आहे. इथं सेक्शुअल डायमॉर्फिझम या ऑर्गॅनिझममध्ये काय आहे? मग अशीच आपण डायग्राम बघितलेली आहे की फिमेल्स आर लॉंगर दॅन मेल्स. सगळ्याच ॲनिमलची आपण चित्र बघितली की ॲस्कॅरिस बघितला, हुकेरेरिया बघितला, एंटेरोबियस बघितला, हुकवर्म बघितला. ह्या चारही ऑर्गॅनिझममध्ये मेलची लांबी कमी होती आणि फिमेलची लांबी काय होती? जास्त होती. त्याच्यावरून लगेच ओळखेल की तो ॲनिमल मेल आहे का फिमेल आहे. शॉर्टर लेंथचा असेल तर मेल ॲनिमल आणि लॉंगर लेंथचा असेल तर फिमेल ॲनिमल. असे सिम्पल याच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर फर्टिलायझेशन इज इंटरनल. डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. फर्टिलायझेशन कसं आहे? इंटरनल आहे म्हणजे फिमेल बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन म्हणजे काय सांगितलं होतं? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेला मेल आणि फिमेल गॅमेट यांचं काय केलं जातं? फ्युजन घडवून आणलं जातं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? फर्टिलायझेशन म्हणणार आहे. आणि हे फर्टिलायझेशन इनसाइड द बॉडी होत असेल तर त्याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हणायचं. आउटसाइड द बॉडी होत असेल तर एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणायचं. इथं कशा पद्धतीने होतं? इंटरनल फर्टिलायझेशन आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट त्याचाही आपण डिफरन्स बघितलेला. तर डायरेक्ट म्हणजे जसा अडल्ट ऑर्गॅनिझम आहे तसाच ऑर्गॅनिझम जर तयार होत असेल, त्याचं पिल्लू अगदी त्याच्या अडल्ट ऑर्गॅनिझमसारखं दिसत असेल तर त्याला डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणायचं. आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे लार्वल कंडिशन तिथं तयार होते. जसं फुलपाखरामध्ये आपण बघतो की फुलपाखराच्या अंड्यातून आधी आळी बाहेर पडते. आळीचं म्हणजे सुरवंट आहे तो सुरवंटापासून नंतर कोश तयार होतो आणि मग फुलपाखरू तयार होतं. तिथली जी डेव्हलपमेंट आहे फुलपाखरामधली ती कशी असते? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. पण आपण आपल्या ऑर्गॅनिझममध्ये बघितलं किंवा गाय, म्हैस, शेळी, गाढव ह्याच्यामध्ये जर बघितलं तर त्यांच्यासारखाच दिसणारा ऑर्गॅनिझम तिथं जन्माला आलेला असतो. त्या डेव्हलपमेंटला आपण डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणणार आहे. म्हणजे अडल्टसारखाच ऑर्गॅनिझम तिथं ऑफस्प्रिंग म्हणून तिथं जन्माला येतो, त्याचं पिलू म्हणून जन्माला येतो, तर त्याला डायरेक्ट म्हणायचं. आणि लार्व्हल कंडिशन असेल, अळीची अवस्था जर असेल डेव्हलपमेंटमध्ये तर त्याला काय म्हणणार आहे? पण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणणार आहे. हा फरक दोन्हीमध्ये लक्षात ठेवायचा आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. तसं याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फर्टिलायझेशन इंटरनल आहे आणि डेव्हलपमेंट ही डायरेक्ट असू शकते किंवा इनडायरेक्ट असू शकते.
ओके, अजून एकदा आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय फरक तो बघूया. इथं बघू शकताय तुम्ही की मेल आणि फिमेल यांच्यामध्ये फरक काय दिसते बघा. मेलची लांबी कमी आहे, फिमेलची लांबी जास्त आहे आणि मेलचा एक टोक जो आहे तो असा आतमध्ये कर्व झालेला आहे बघा. इथं पण कर्व बघू शकताय, इथं पण तुम्ही कर्व बघू शकता, पण इथं कर्व आहे का, इथं कर्व आहे का, नाही. म्हणजे हे दोन डिफरन्स आहेत की त्याच्यावरून तुम्ही मेल आणि फिमेल ॲनिमल काय करू शकता, ओळखू शकता. एक तर लांबी कमी आहे, लांबी जास्त आहे, आणि दुसरं म्हणजे कर्व पोस्टिरियर एंड असा एक कर्व झालेला आहे, गुंडाळी झालेला आहे. असं इथं आपल्याला बघितलं तर स्ट्रेट आहे, दोन्हीही एंड कसे आहेत, स्ट्रेट आहेत. अशा मॉर्फोलॉजिकल डिफरन्सला आपण काय म्हणणार आहे, सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणणार आहे, की ज्याच्यानुसार आपल्याला तो ऑर्गॅनिझम ओळखता येऊ शकतो की मेल ॲनिमल कुठला आहे आणि फिमेल ॲनिमल कुठला आहे. ओके, सो आजच्या टुडेज लेक्चर वी हॅव कम्प्लिटेड the two phylums, phylum Platyhelminthes and phylum Ascalmenthes. Platyhelminthesला फ्लॅट वर्म म्हणायचं आहे, Ascalmentesला राऊंड वर्म म्हणायचं आहे. दोन्हीही पॅरासायटिक फॉर्म असणारे फायलम्स आपल्याला सांगता येतील. आणि बाकीची कॅरेक्टरिस्टिक फीचर आपण जे बघितलेली आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण 2 फायलम कंप्लीट केलेले आहेत. The next lecture we will see in the next phylum. So till then, thank you.